संघाने ठोकली होती. खाम क्रिकेट असोसिएशनचं पर्व पहिलं या टीमनं गाजवलं होतं, परंतु आता टीम नवीन आहे, टीम वेगळ्या आहेत, आयकॉन वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत. सुबोध भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होत असताना एक अचूक टप्प्यावरती भेदकतेने गोलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा सुबोध भोईर गोलंदाजी मार्कवती. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल ऑन स्ट्रायकर बिंद. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती अडवा बॅटनं बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स घासत पुसत चाटत सीमा पार. धाव आल्या त्या 4. पाहायला मिळतोय. सुबोधची गोलंदाजी खूप महत्वाची राहील. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील डाव्या यष्टीच्या बाहेरून जात असताना अगदी डोक्यावरती हात लावला. असं वाटलं होतं ना की डावी यष्टी मैदानाच्या आतमध्ये दाखवली होती, ती वाकवण्यामध्ये यशस्वी होईल, परंतु नाही. मैदानाच्या आतमध्ये हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतरचा हा डॉट बॉल खूप पाहण्यारंजक राहिला. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पायावरती बॉल म्हणजे हवेमध्ये बॉल. मैदानाच्या दिशेने कॅचसाठी 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. अगदी आयन कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही, जजमेंट होऊ शकली नाही आणि झेल धरणी मातेला दान होत असताना पाहायला मिळाला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत लहानेला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कपिलजी बामणे, सुप्रीम मामणे यांच्या शुभ हाताने या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच हकदार देतोय. शाबास सुबोध शाबास असा आवाज येतोय. निश्चितच संघाच्या संघनायकाला आपल्या खांद्यावरती धुरा ठेवून चांगली गोलंदाजी करायची आहे. त्याला माहिती आहे माझ्यावरती गोलंदाजीची धुरा आहे. सुबोधचा पुढचा बॉल, यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड बॅट मधून सुंदर साऊंड. अरविंदच्या बॅट मधून बॉल आउट ऑफ दी ग्राउंड ठोकला त्याने षटकार. मैदानाच्या दिशेने सुबोधवरती हल्ला चढवण्यात आला. अगदी संघाच्या संघनायकावरती जोरदार बल्ला चालवण्यात आला आहे. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या दिशेनं, त्याला माहिती आहे. मागील मॅचमध्ये देखील त्याने मोठी फटकेबाजी केली होती, परंतु गोलंदाजी करत असताना समोरच्या संघानं देखील तितकी चांगली बॅटिंग केली, चांगली आणि सामो हातामधून गमवावा लागला होता. काय वाऱ्याचा वेग आहे, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला गोलंदाजी करणं ही बाब काही सोपी नाही आहे, परंतु सुबोध सारख्या गोलंदाजावरती संघाची धुरा आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना वागेश्वर देवकने टीमचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्या माध्यमातून नेहमीच त्याचा खेळ, त्याच्या बॅटिंगचा साज, त्याच्या गोलंदाजीचा थाट नेहमीच चांगला पाहायला मिळतो. कमबॅक होईल या तीळ मात्र शंका नाही आहे. पुढील बॉल, यावेळेचा बॉल देखील अडव्या बॅटनं डाऊन दी ग्राउंड वाऱ्यांच्या लाटावरती होऊन स्वार बॉल सीमा पार. हा षटकार संघाच्या प्रमुखावरती हल्ला चढवलाय ना. अगदी बॅटिंगचा क्लास अरविंदचा पाहण्यासोबत राहिलाय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील अडवा पाटणं अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदून जात असताना बॉल धन धन करत बाउंड्री लाईन पार. धावा आल्या त्या 4. अगदी 22 धावा धावपळकावरती येत असताना ना मॉनिटरी पॉवर प्लेचा पहिलं शतक संपुष्टात निघालं. दुसऱ्या शतकामध्ये बॅट केली जाईल. कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल
अगदी किरण गोलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण पाहणार आहोत त्यांची गोलंदाजी कितपत महत्त्वाची राहणार आहे. चांगली गोलंदाजी करणं संघाच्या हितामध्ये राहील. बॅटिंग करत असणाऱ्या टीमला ही खेळपट्टी साजेशी आहे. अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं धावत जात असताना चेंडू फेकणं ही काही सोपी बाब नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला फक्त आणि फक्त बॅटला बॉल कलेक्ट करायचा, बॉल पेट ऑफ द मिडल ऑफ द बॅट करायचा, बॉल सीमारेषेच्या पार पाठवायचा. यावेळेसचा बॉल राहुल कोंडे आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, यामध्ये क्षेत्ररक्षण बॉल अडवतील फेकतील. त्याद्वारे एकेरी याही बॉलवरती गेली. एकेरीच्या मदतीने धावपळकावरती धावा 23 आकड्यावरती. अगदी 23 बनल्यात. किरणची गोलंदाजी कितपत चांगलीशी राहिली महत्वाची बाब आहे. पहिला बॉल तरी चांगला टाकलाय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अडविनच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड बॉल सीमा पार. हा षटकार लगातारचे षटकार येत असताना पाहायला मिळतील. कारण अरविंद हा मोठा खेळाडू आहे. ज्या ज्या वेळेला संघाच्या प्रमुखावरती हल्ला चढवण्यात आला त्या वेळेला समजून आलं की बाकी गोलंदाजांना मी काही सोडणार नाही आहे. माझ्या बॅटिंगच्या क्लासला थाट लढवायला कोणीही तयार नाही आहे. त्याला माहिती आहे जास्तीच्या धावा बनणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बॅटिंगचा तोपखाना वागेश्वर या संघाकडे देखील आहे. 95 धावांचं टार्गेट चेस करत असताना ज्या टीमनं काय बॅटिंग केली होती त्यांच्या विरुद्ध जास्तीच्या धावा बनवणे महत्त्वाचं आहे. यावेळेसचा बॉल अगदी टप्पा पडला. अगदी डाव्या एष्टीच्या बाहेरून बॉल जात असताना पंचांचे दोन्ही हात होतील समांतर. या बॉलवरती धाव येईल अवांतर. अवांतर धावेच्या मदतीनं धावपुलक पुढे सरसावेल. धावपळकावरती धाव आपण सध्याच्या घडीला पाहतोय 30 या आकड्यावरती. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अरविंद गॉस आउट ऑफ द ग्राउंड. मैदानाच्या बाहेर बॉल सीमा पार ठोकला त्याने षटकार. अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल कोंडेची देखील आपण बॅट मोठ्या मॅच मध्ये तापताना पाहणार आहोत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अकूल टप्प्याचा शॉर्ट टर्म पूल फटका पॉवरफुल स्टँड अँड डिलिव्हर ठोकला षटकार. पद्धतीनं सध्याच्या घडीला धावपळकावरती धावा 42 या आकड्यावरती. अगदी 42 धावा धावपळकावरती येत असताना अगदी किरणवरती हल्ला चढवण्यात आलाय. संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. अरविंद काय बॅटिंगचा क्लास, काय त्याच्या बॅटिंगचा थाट. अगदी संघाचा संघनायक काय नाही हे दाखवून दिलाय. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल जास्तीचा उजव्या एष्टीच्या बाहेरून जात असताना पंचांचे याही बॉलवरती होतील हात समांतर. एक धाव येईल अवांतर. अवांतरच्या मदतीनं धावपळकावरती धावा 43 या आकड्यावरती. 43 धावा धावपळकावरती येत असताना ना अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला गोलंदाजी करायची आहे. वाऱ्याच्या लाटावरती स्वार होऊन बॉल वारंवार षटकार जात असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फुल टॉस बॉल फुल टोल बसेल ठोकला अरविंदच्या बॅटमधून ऑन साईडला षटकार. यांच्या नेतृत्वाखाली आपण हे रिव्ह्यू पाहणार आहोत. अगदी 9 बॉल आहे का या ठिकाणी चेक करणार आहोत. दूध का दूध पानी का पानी, बघूया AK स्पोर्ट्स के जुबानी. पंचांचा इशारा येतोय. अगदी थर्ड अंपायरने डिसिजन दिलं की हा बॉल असताना नो बॉल. अगदी उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट.
अगदी मिळालेल्या संधीचं सोनं करणं एक बाब खूप महत्वाची आहे. अरविंदला संधी मिळाली आहे. फ्री हिट बॉल असणार आहे. सीमारेषेच्या पार पाठवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल का? फ्री हिट बॉलवरती हल्ला चढवण्याची बॅट काढण्याची मुभा. कोणत्याही क्षेत्रामध्ये फटका खेळणं. पुढील बॉल. यावेळेसचा बॉल अगदी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वाऱ्याच्या लाटावरती हा बॉल कशा प्रकारे स्वार झाला पहा ना. अगदी वाटलं होतं की मैदानाच्या बाहेर हा बॉल 30 या सर्कलच्या बाहेर देखील येणार नाही, परंतु जास्तीचा टायमिंग झालं आणि मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन हा बॉल सीमा पार येत असताना पाहायला मिळाला. ठोकला त्याने षटकार. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल अगदी समोरची दिशा. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय, परंतु हातामधून बॉल निसटेल. बॉल जाईल सीमा पार. ह्या धावाचार आला हा चौका. आपण सध्याच्या घडीला पाहतो आहोत 59 आकड्यावरती 59 बनल्यात. अगदी दुसरं शतक संपुष्टात निघालं. माफी असावी. 60 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. अरविंद 56 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून घट्ट उभा आहे. अगदी संघाचा संघनायक काय बॅटिंग करतोय. अरविंदची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. टीम आडिया डेअरी फ्रॉम देवकाने. अगदी आपण पाहणार आहोत मैदानाच्या दिशेनं चॉईस केले गेले गोलंदाज ओमेगा. शतक मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल पहिला वार. राहुल कोंडेच्या बॅटमधून स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. ठोकला त्याने षटकार. अगदी गर्वाने मान उंच व्हावी ना अशा पद्धतीचं हे अर्धशतक. अगदी मनोज भामनेवरती हल्ला चढवण्यात आलाय. अगदी 50-50 ओव्हर आपण पाहणार आहोत. ओमेगा ओव्हर. पुढचा बॉल स्लोवर वन. अगदी टप्पा पडला. स्लोवर वनचा वापर करण्यात आला. थेट यष्टीरक्षकाचा भीत घेतला. डॉट बॉल आला. मनोज बामणेंचा कमबॅक खूप महत्वाचा राहणार आहे, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला आहे. नंतरचा हा डॉट बॉल खूप चांगला राहिला आहे. अनुभव महत्वाचा आहे. यावेळेसचा बॉल देखील जास्तीचा शबल झाला होता. पंचांच्या या बॉलवरती होतील हात समांतर. वाईट प्लस 1 रन मैदानाच्या दिशेनं. धाव पळकावरती वाढ. धाव पळकावरती धावा 68 या आकड्यावरती. अगदी 68 धावा धाव पळकावरती येत असताना ना अरविंद टू मनोज. बॅटल चांगलं राहील. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल फ्लिक केला. बॉलला पाठवून दिला बॅकफुट स्क्वेअर लेगला. सीमा पार. धावा त्या 4. तर या किड्यावरती 72 धावा मैदानाच्या आतमध्ये चॅलेंज ओव्हर दिलं गेलं. अगदी तिसऱ्या शतकामध्ये मनोज भामने चॉईस केलं गेलं. पुढील बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. जास्तीचं वळण घेतलं यष्टीरक्षकाचा. याही बॉलनं भेद घेतला, परंतु या ठिकाणी व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या मदतीने अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 73 या आकड्यावरती.
अरविंद वैयक्तिक 60 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अगदी अडवा बॅटने खेळायचा होता. चॅलेंज या एकेरीच्या मदतीने कंप्लीट करण्यात आलाय. या शतकातील समाप्तीनंतर अगदी आपण पाहू धावपळकावरती 6 धावा प्लस केल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. 81 धावा या ठिकाणी 6 धावा पकडून झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 6 रन प्लस केल्यात. 81 ऑन दी स्कोर बोर्ड आहेत. अगदी या शतकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अरविंदने दाखवून दिले ही तर ट्रेलर झाकी आहे, माझ्या बॅटिंगचा पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यावेळेचा बॉल देखील बघा बॅकफुटवर गेला. अगदी एखाद्या स्पिनरला षटकार ठोकावा ना त्या पद्धतीचा फटका षटकार. मैदानाच्या आतमध्ये लॉस ऑफ 0 विकेट. मैदानाच्या आतमध्ये काय दोन्ही बॅटर बॅटिंग करतायत. राहुलला स्ट्राईक एंडवरती जास्तीचं पाहिलं नाही, परंतु बॅटिंग खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगट टाचा वापर, बॉल करे हवाई सफर, ठोकला त्यानं षटकार. त्र्याण्णव धावा धावपळकावरती येत असताना पाहणार आहोत. अगदी आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी टोटल होईल की नाही ही बाब महत्वाची आहे, कारण याच टीमच्या विपक्षामध्ये मगाच्या अगदी आपण पाहिलं ना आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं टोटल झाली होती आणि ती टोटल देखील चेस या ठिकाणी या संघानं केली होती. संघाची बांधणी चांगली करण्यात आली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण राहुलला पाहतोय. गोलंदाजासाठी निखिल सुर्वे या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आहे. निखिलचा पहिला बॉल टप्पा पडला, यष्टीरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अडवा बॅटनं खेळायचा होता, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी धावपळकावरती धावा स्थिरावत असताना पाहतोय. निखिलचा पुढचा बॉल, निखिलचा पुढील बॉल अगदी शॉर्ट आर्म पुल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकेरी या बॉलवरती आली. एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे वर सरसावेल. धावपळकावरती धावा आपण पाहतोय 94 या आकड्यावरती. अगदी 94 बनल्यात. एक धाव कमी आहे मगाच्या टोटलमध्ये ऍड करण्यासाठी. मगाशी देखील 94 बनल्या होत्या. 95चं टार्गेट होतं. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अरविंद चिकनेच्या बॅटमधून तडाखा, बॉल सीमापार षटकार. खाम प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा या वर्षीच्या हंगामाचा आणि मागील 3 पर्वांचा रेकॉर्ड झाला. 4 षटकांच्या मॅच मध्ये 100 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग करत असताना अरविंदची पाहायला मिळाले. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील हाफ ट्रॅकर. याही बॉलवरती टायमिंग प्रॉपर, ठोकला त्यानं षटकार. या ठिकाणी रेकॉर्ड मोडला जाईल. 107चा रेकॉर्ड आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल टप्पा पडला. अगदी यष्टीरक्षकाचा भीत घेतला. वाईड यॉर्करचा वापर करण्यात आला. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल देखील डाऊन टी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील.
परंतु बॉल लाडू शकले नाही. जजमेंट तितकंसं चांगलं राहिलं नाही. बॉल वन बाउन्सी मापार ह्या धावा चार. मॅच मध्ये 10 धावांनी शतक हुकलंय. शतक जर ठोकलं असतं ना तर मात्र या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला अर्थातच या खाम प्रीमियर लीगचा मैदानाच्या आतमध्ये धावपळकावरती धावा पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिल्या. 110 धावा पूर्वार्धाच्या खेळामध्ये बनल्या. 111चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं टीम वागेश्वर वॉरियर्स या संघासमोर. आजच्या दिवसातील किंबहुना या खाम प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी टोटल या ठिकाणी बनवण्यात आली आहे. सर्वाधिक मोठी टोटल मैदानाच्या आतमध्ये रचण्यात आली आहे. अगदी 110 धावा बनल्या. 111चं टार्गेट. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. एका बाजूला टीम ज्ञानाई अनन्या वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला त्याच्या विपक्षामध्ये खेळत असताना आराध्या इलेक्ट्रिकल झानखान या टीमला मी विनंती करतोय की आपण मैदानाच्या दिशेनं टॉस बॉक्स साठी नाणेफेकीसाठी या. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला टीम आराध्या इलेक्ट्रिकल झानखान तर दुसऱ्या बाजूला ज्ञानाई अनन्या वॉरियर्स या संघाला. शुभमजी पोटफोडे यांच्या शुभ हाताने आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला टीम ज्ञानाई अनन्या वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला आराध्या इलेक्ट्रिकल झानखाने या टीम मध्ये आपण नाणेफेक करतोय. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला येईल. नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे आराध्या इलेक्ट्रिकल झानखान या संघाने. आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहणार आहे समोरील प्रतिस्पर्धी या संघाचा. कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. प्रणयला देखील विनंती करेन की आपले गोलंदाज या ठिकाणी सांगायचे. दोघांनाही विनंती आहे की आपण जाऊ नका. या ठिकाणी आपण गोलंदाज या ठिकाणी सांगणार आहोत. दोन्ही टीमला विनंती आहे की मैदानाच्या दिशेनं आपण पाहतोय क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा राहतील. चला मैदानाच्या दिशेनं वळतोय. बॉल देखील या ठिकाणी चॉईस करून घ्यायचा.
पहिल्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले मॉनिटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शुभम भोईर गोलंदाजीसाठी आला. अगदी विशालची आणि निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपत धाव बनवले पाहणारे राहील. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अगदी विशालच्या बॅटमधून स्टँड अँड डिले फटका खेळण्याचा प्रयत्न. जजमेंट चांगलं राहिलं नाही. मैदानाच्या दिशेने अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जात असताना बॉल सीमा पार, धाव आल्या त्या 4. यावेळेसचा बॉल अगदी खोलातला बॉल, खोलातून खणून काढला. एकेरी या बॉलवरती गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव आपण पाहतोय 8 आकड्यावरती. अगदी 8 धावा धावफलकावरती येत असताना मॉनिटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेसचा बॉल अगदी डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. राज पिंपलकरने टिपला असेल. संपला मैदानाच्या दिशेनं संघाच्या संघ मार्गाचा निखिल भोईरचा खेळ. अगदी दुसरा धक्का, निखिल भोईर बाद. येत असताना अगदी आपण मनोजी भामणे सरांना पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं मनोजी भामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी संघाची जबाबदारी खांद्यावरती आहे. जास्तीच्या धावा धावपळकावरती लागल्यात. चेस करण्यासाठी मास्टर माइंड मनोज भामणे बॅटिंगसाठी. मनोज भामणे विरुद्धचा हा बॉल अगदी 30 सर्कलमध्ये बॉल अडवलं, फेकलं. एकेरी या बॉलवरती गेली. दोन विकेटच्या नुकसानावरती 9 धावा ऑन दी स्कोर बोर्ड आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल हे पाहणं सोपी राहील. अगदी बॅटिंग करत असताना ना मॅचमध्ये आपण लीग स्टेजमध्ये मॅच खेळतोय. जास्तीच्या धावा बनवणं संघाची प्रमुख जबाबदारी आहे. कारण जितक्या जास्तीच्या फरकाने आपण मॅच जिंकू ना तितकं रन रेट आपलं प्लसमध्ये राहतं. अगदी कमीत कमी फरकाने मॅच हरली तरी कमीत कमी फरकाने हरावी ना, यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या दिशेनं जरी मॅच संपली तरी मॅच आपण जिंकू शकणार नाही तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या दिशेनं अजून देखील मॅच ऑन आहे. मनोज भामणे तो अरविंद. यावेळेसचा बॉल अगदी आउट ऑफ दी पार्क खेळण्याचा प्रयत्नामध्ये मनोज भामणे कव्हरच्या क्षेत्रामध्ये बाद. तर उंच हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य कडा. तो गौरी शंकर उभ्या जगाचा मनात बुजी तो रायगडा. रायगडच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला 14 विद्या 64 कलांच्या अधिपतीच्या चरणी नतमस्तक होणी स्पर्धा आज या ठिकाणी यशाकडे वाटचाल करणार आहे. पहिल्या दिवसाची अगदी
मॅच आपल्या भेटीला येत असताना पहिला दिवस चांगलंसं राहिलं. काय षटकारांची आतिषबाजी झाली आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अगदी टप्पा पडला. यष्टीरक्षकाचा याही बॉलनं भेद घेतला. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाही. डॉट बॉल हाई आला. अरविंदची गोलंदाजी महत्वाची राहील. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अगदी अविनाश ठाकूर अडव्या पाटने खेळायचा होता. खाली रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना ना आपण एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये होत असताना पाहतोय. दुहेरीच्या मदतीनं धावपळक पुढे वधारेल. धावपळकावरती धावा आपण पाहतोय 11 आकड्यावरती. 11 धावा धावपळकावरती येत असताना अगदी दुसरं शतक प्रगती पथावरती आहे. चॅलेंजिंग ओव्हर देखील खूप महत्त्वाची राहील, कारण चॅलेंजिंग शतक मॅच पलटवू शकतं. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अगदी अडव्या पाटनं डाऊन टी ग्राउंड. बॉल जमीनला घासत पुसत डीपमधल्या प्रोटेक्शनच्या हातामध्ये. एकेरी याही बॉलवरती येईल. एकेरीच्या मदतीनं धावपळकावरती धाबा 12 आकड्यावरती. यावेळेसचा बॉल देखील टप्पा पडला यष्टीरक्षकाच्या दिशेनं. पंचांचे दोन्ही हात या बॉलवरती होतील समांतर. धावफलकावरती धाव येईल अवांतर. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलकावरती धाव आपण सध्याच्या खेळीला पाहतोय 13 आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती येत असताना दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे. विशालची बॅटिंग पाहणं योग्य राहील. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल विशाल जाधवच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर ठोकला त्याने षटकार. या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. मैदानाच्या दिशेनं विशालचा षटका स्टँड अँड डिलिव्हर फटका लाज वापरायला विशालकडून संघाला अपेक्षा आहेत. कारण ज्या वेळेला 95 धावा आपण चेस करत असताना ना विशाल आणि सुबोधची खेळी खूप महत्त्वाची राहिली होती. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल खोलातला बॉल खोलातून खणून काढला. डीपमध्ये प्रोटेक्शन राजला पाहतोय. राजच्या हातातून बॉल निसटला. सीमा पार या धावा 4. सूरजजी कचरे साहेब यांचे सन्माननीय बंधू सुजीजी कचरे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या ठिकाणी मैदानाच्या दिशेनं चांगली मॅच रंगताना अगदी आपण पाहणार आहोत. 110 बनल्यात. 111चं टार्गेट आहे. काय लवकरात लवकर मित्रांनो विनंती आहे की ही मॅच झाल्यानंतर अजून 2 मॅच खेळवणं बंधनकारक आहे. आजच्या दिवसातील मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओमकार भोईल चॅलेंजिंग षटकासाठी आमंत्रित केलं गेलं, त्याला चॉईस केलं गेलं. पुढील बॉल, यावेळेसचा बॉल अविनाश ठाकूरच्या बॅटमधून वाऱ्यांच्या लाडावरी होऊन स्वार गगनाला गवस निघाला हा षटकार. की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आराध्या इलेक्ट्रिकल झानकाने तर दुसऱ्या बाजूला ज्ञानाई अनन्या वॉरियर्स या टीमला आपण पाहणार आहोत. सन्माननीय आदरणीय सूरजजी कचरे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ करण्यात आला. यावेळेसचा बॉल अगदी खोलातला बॉल खोलातून खणून काढला. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बॉल अडवेल फेकेल त्याद्वारे एकेरी याही बॉलवरती आली. एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे सावेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 आकड्यावरती. अगदी 30 धावा धावपळकावरती येत असताना ना तिसरं शतक अगदी चॅलेंजिंग शतक मैदानाच्या दिशेनं. यावेळेसचा बॉल विशाल जाधवच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर साजेसा फटका ठोकला त्याने षटकार.
की जोपर्यंत मैदानात मी उभा ना तोपर्यंत हार मला ही मान्य नाही. माझ्या बॅटिंगच्या क्लासला थाट लढवायला कोणीही तयार नाही. काय फटके बघा ना, ताकद ताकद आणि ताकद अगदी मैदानाच्या दिशेनं प्रदर्शित करताना पाहायला मिळाला विशाल जाधव. चॅलेंज रन कंप्लीट करण्यासाठी 1 रन बाकी आहे. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ दी ग्राउंड, ठोकला षटकार. चे षटकार पाहणे सुखी राहिलेत. विशालची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. मैदानाच्या दिशेने धावपळकावरती धावा 42 या आकड्यावरती पाहतो. अगदी चॅलेंज केलं आणि चॅलेंज ॲक्सेप्ट देखील केलं आणि चॅलेंज देऊन ठोकल्या त्या जास्तीच्या 14 प्लस धावा. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल देखील डाऊन दी ग्राउंड, गगनाला गवसनी ठोकला विशालने अजून एक षटकार. नाही आणि संपणारी नाहीये विशाल जाधवच्या बॅटिंगच्या क्लासचा दरारा. मैदानाच्या आतमध्ये धावपळकावरती धावा 48 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. लगातारचे 4 षटकार पाहण्याजोगे राहिलेत. या वेळेचा बॉल देखील 5वा मारला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर षटकार. एक्केचाळीस धावांमध्ये विशाल नॉटआउट मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून घट्ट उभा आहे. शेवटपर्यंत मी लढणार, शेवटपर्यंत मी झगडणार. धावपळकावरती धावा आपण पाहतोय 54 या आकड्यावरती. अगदी शेवटच्या षटकामध्ये बॅट केली गेली आहे, आमंत्रित केले गेले. राज पिंपलकर गोलंदाजीसाठी आलाय. त्याची गोलंदाजी कितपत चांगलीशी राहिली बाब महत्वाची आहे. कारण लीग स्टेजमध्ये खेळत असताना ना जास्तीच्या धावा जरी का आपण दिल्या ना तरी आपल्या टीमला पॉझिटिव्ह रन रेटने खेळणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. कमीत कमी मार्जिननं आपण हरणं खूप महत्त्वाचं आहे. तितकाच आपला रन रेट कमीमध्ये मायनसमध्ये जातो. अविनाश स्ट्राईक एंडवरती आहे. माफ करा, 6 धावा जास्तीच्या आल्या, ॲड केल्या नव्हत्या. धावपळकावरती धावा 60 आकड्यावरती पाहतोय. पुढील बॉल, यावेळेचा बॉल अविनाश ठाकूर अडव्या बॅटनं, बॉल सीमा पार ऑन साईडला षटकार. बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला आहे. शेवटपर्यंत मॅच नेणं ही बाब महत्वाची आहे. रन रेटच्या मार्जिनामधून आपण या टीम या स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील होऊ शकता. यावेळेचा बॉल देखील खूप टप्प्याचा, यावेळेस देखील बॉल सीमा पार, हा षटकार. पाच बॉल 45 ची आवश्यकता.
जितकी मॅच आपण जवळ येऊ शकता तितकी न्या. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील अडव्या बाटनं. 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मध्ये बॉल दन दन करत बाउंड्री लाईन पार. या धावा 4. देखील दाखवून दिलाय शेवटपर्यंत मी लढणार. कारण आयुष्यात संघर्ष करताना कधी लढावं लागतं तर कधी लढावं लागतं. पाण्याला सुद्धा धबधबा बनण्यासाठी ना उंच उंच डोंगरावरून पडावं लागतं. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्तीचा बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर. या ठिकाणी कवायत करण्याची संधी पंचांना दिली आहे. यावेळेचा बॉल इकडे बॅटने खेळायचा होता. बॅटाने बोलता संपर्क नाही. एकेरी चोरटी धाव या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अडव्या बॅटनं व सीमा पार. धावा आल्या त्या. मैदानामुळे काही बॉल बाउंड्री पार जाऊ शकला नाहीये. एकेरीचं कन्वर्जन दुहेरीमध्ये झालं. दुहेरीच्या मदतीने धावपळक पुढे सरसावेल. 81 ऑन स्कोर बोर्ड आहे. शेवटचा बॉल येणं बाकी आहे त्या मॅच मध्ये. आपला तुरा, आपल्या टीमच्या विजयाचा तुरा या ठिकाणी रोवला टीम आराध्या इलेक्ट्रिकल स्थानकाने या संघानं. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अगदी कॉट बिहाइंडचा प्रयत्न. अगदी माफ करा, कॉट बिहाइंड नाही, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल पकडू शकले नाही आहेत. मॅच इथे संपली आहे. सामन्यात जिंकलाय टीम आर्या डेअरी फ्राम देवकन्या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच कडे आपण थोड्या वेळात वळू.